आज आपण दोन प्रकारच्या रस्सा भाज्या कशा करायच्या ते बघणार आहोत। एक म्हणजे शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि दुसरी मेथीची भाजी। तर अशा ह्या रस्सा भाज्या आपल्याला आज बनवायच्या आहे। तरी सर्वात आधी आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया। तर इथे मी शेवग्याच्या काही शेंगा घेतलेल्या आहेत। तुम्ही याला मुंगण्याच्या शेंगा पण म्हणू शकता। तर या शेंगामधील बोटभर कांड हे असं कापून घ्यायचं आहे आणि याची जाड साल काढून टाकायची। अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगा कापून घेऊया आणि याची साल काढून घेऊया। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे साल काढू शकतो। तर असे लवकर साल निघतात। हे मी पूर्ण शेंगाची अशी साल काढून घेतलेली आहे आणि कापून घेतलेले आहेत। एका भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकायच्या। 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि याला थोडं मिक्स करायचं आणि हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर हे आपल्याला 5 मिनिटासाठी गॅसवर शिजायला ठेवायचे आहेत शेंगा। ह्या शेंगा शिजेपर्यंत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथं मी अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर हे मी आधीच भाजून ठेवलेलं आहे आणि भाजलेले शेंगदाणे ते 2-3 चम्मच घ्यायचे आणि 2-3 चम्मच आपल्याला इथे भाजलेले धने पण घ्यायचे आहे। 2 चम्मच इथं मी तीळ घेतलेले आहे, ते पण भाजलेले आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, ती पण भाजलेली आहे। तर हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथं मी हे पूर्ण वाटण असं मस्त फिरवून घेतलेलं आहे। तर अगदी बारीक फिरवायचं किंवा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे अगदीच बारीक करायचं नाही। तर आता हे वाटण तयार झालेलं आहे। तर इथं मी 1 मोठा कांदा भाजून घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे पण वाटण तयार करून घेऊया। तर हे पण आपलं वाटण असं मस्त तयार झालेलं आहे। आपल्या शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत। तर 5 मिनिटं झालेली आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत। तर बघा अशा शेंगा शिजल्या पाहिजे। इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण अंदाजे तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचं आणि हे कांदा लसूणचं वाटण आपण केलेलं ते आधी यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त याला परतवून घ्यायचं आहे। थोडंसं हे वाटण आपलं मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण बनवलं ते यामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं असं तेल सुटलेलं आहे। तर हा मोकळा झालेला आहे मसाला। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे। तर बघा इथे मस्त असं परतवून झालेलं आहे आणि आपला मसाला मस्त असा मोकळा झालेला आहे। या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकायचं आणि याला आणखी थोडंसं शिजू द्यायचं आहे, म्हणजे या पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर मस्त याला तेल सुटतं। तर बघा मस्त याला तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला आपला मस्त यामध्ये शिजलेला आहे। तर असाच मसाला मस्त शिजवून घ्यायचा आणि यामध्ये आपण ह्या शेंगा शिजवून घेतलेल्या त्या टाकायच्या। या शेंगामधलं पाणी पण टाकायचं आहे, ते पाणी फेकून द्यायचं नाही, त्यामध्ये भरपूर असे व्हिटॅमिन आहेत। तर ह्या शेंगा सकट आपल्याला हे पाणी पण यामध्ये वापरायचं, दुसरं पाणी टाकायची गरज नाही आणि मस्त यामध्ये आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे। तर अशा वेगळ्या ह्या शेंगा शिजवून घेतल्यावर याची चव पण खूप छान लागते आणि यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। तुम्हाला मीठ यामध्ये टाकायचं असेल तर सुरुवातीला चव घेऊन बघायची। तर मला इथे मीठ कमी वाटत आहे म्हणून मी थोडं मीठ टाकत आहे। मीठ आपण शेंगा उकडताना टाकलं होतं, त्यामुळं थोडं मीठ जपूनच टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर खूप चवदार लागते। तर बघू शकता ही भाजी आपली मस्त अशी उकळी आलेली आहे। तर अशी 1 उकळी येऊ द्यायची आणि नंतर ही भाजी बंद करायची। तर बघा ही भाजी आपली पटकन झालेली आहे। अशी भाजी खूप चवदार लागते आणि सर्वजण आवडीने खातील। तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, खूप मस्त लागते आणि सर्वांना आवडेल अशी भाजी आहे। आणि थोडी वरून आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची। तर आपली ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। दुसरी आपण मेथीची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत।
इथं मी 1 ते 1.5 वाटी अशी मस्त बारीक चिरून घेतलेली मेथी घेतलेली आहे. सुरुवातीला मेथी धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि याला चोळून ठेवायचं आहे. तर असं मस्त यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे याला पाणी सुटतं आणि हे थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घ्यायची, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर अर्धी वाटी मी इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची. 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि हे मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं टाकायचं आहे. त्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि हे वाटण टाकून मस्त असं परतवून घ्यायचं आहे. याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे वाटण आपलं मस्त असं परतवल्या गेलेलं आहे आणि बाजूला तेल पण सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने वाटण मस्त परतवून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. यामध्ये मी 2 चम्मच इथे मस्त अशी मलाई घेतलेली आहे. तर ही फ्रेश मलाई आहे. तर आपली दुधावर साय येते, तर ती आपल्याला यामध्ये टाकायची आणि इथे वाटीभर मेथी कापून घेतलेली आहे, ती टाकून घेऊया आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. इथं मी अगदी थोडी साखर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अगदी थोडी साखर घ्यायची, म्हणजे आपण यामध्ये टमाटर घातलेला आहे, त्याने थोडा आंबटपणा येतो भाजीला, त्यामुळे थोडी साखर टाकायची आणि यामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी इथे अंदाजाने 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत आपण या मेथीमध्ये मसाले टाकून घेऊया. मेथीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. बेसन आपण यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं बेसन बाजूला ठेवायचं. 1 चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा तिखट टाकायचं आणि अर्धा चमचाच यामध्ये मी इथं ओवा घेतलेला आहे, तो असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा आणि 1 चमचा लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा. तर मस्त आपण हे गोळा बनवून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर हे मिठाने याला पाणी सुटलेलं आहे. या पाण्यामध्येच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. उरलेलं पीठ पण आपल्याला यामध्ये टाकायचं, म्हणजे जसं हवं तसं पीठ तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर बघा, इथे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपला. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि याला आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर बघा, असा मस्त गोळा तयार झालेला आहे. यामधला छोटासा गोळा घ्यायचा आणि तुम्हाला हवे तशा आकारामध्ये याचे गोळे तयार करायचे आहे. लंबे करू शकता किंवा असे गोल पण करू शकता. तर मी इथे असे लांब करून घेत आहे. तर असे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेऊया. इथं मी पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला या रस्स्यामध्ये सोडायचे. रस्स्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि हे गोळे आपण यामध्ये टाकून घेऊया. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता, इथं मी पूर्ण गोळे टाकून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेऊया आणि याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे शिजवायला ठेवायचं आहे. तर यावर झाकण ठेवून देऊया. 3 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी उकळी आलेली आहे आणि गोळे पण वर आलेले आहेत आणि मस्त फुगले आहेत. तर बघा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. हे गोळे पण मस्त शिजलेले आहेत आणि आपण गॅस बंद करूया. तर बघा, अशी मस्त आपली भाजी
तयार झाली आणि खायला खूप मस्त लागते. तुम्ही ही भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर अशा आपल्या 2 रस्सा भाज्या मस्त तयार झालेल्या आहेत. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा.